विचार करा, आपण कधी अशी अवस्था अनुभवली आहे का, जिथे कागदावर सर्व काही एकदम उत्तम असतं? चांगली नोकरी, चांगला बँक बॅलन्स, सुखी कुटुंब, समाजात प्रतिष्ठा, म्हणजे जे काही एका यशस्वी आयुष्यासाठी लागतं, ते सगळं आपल्याकडे असतं आणि आपण आयुष्यातले ते चेकबॉक्सेस टिक करत पुढे जात असतो. अगदी खरंय. वरवर पाहता सगळं परफेक्ट असतं. हो ना, पण जेव्हा रात्री सगळे झोपतात, सगळीकडे शांतता असते आणि आपण डोळे मिटतो, तेव्हा मात्र झोप लागत नाही. मनात विचारांचं एक न थांबणारं चक्र सुरू असतं. छातीत एक अनामिक धडधड असते आणि आतून एक भयंकर असा एक रिकामेपणा जाणवतो. असं का होतं? एक खूपच सखोल आणि अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. अगदी. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच एका अदृश्य आजारावर आणि अस्वस्थतेवर बोलणार आहोत. आजचा आपला मूळ स्रोत आहे मनःशांतीचा शोध. ही एक अत्यंत प्रभावी आणि भावनिक कथा. ही गोष्ट आहे आरव नावाच्या एका तरुणाची. त्याचं आयुष्य बाहेरून अगदी परफेक्ट आहे, पण आतून तो प्रचंड अस्वस्थ आहे. बरोबर. त्याच्या मनात भीती, भविष्याची चिंता आणि विचारांची प्रचंड गर्दी आहे. हो, आणि तो स्वतःलाच एक प्रश्न विचारतो की माझ्याकडे सगळं आहे, पण तरीही माझं मन शांत का नाही? मला वाटतं इथूनच खरा प्रवास सुरू होतो. नक्कीच. हाच तो प्रश्न आहे जो आरवच्या कथेला एका अत्यंत महत्वाच्या वळणावर आणून ठेवतो. कसं आहे, ही अस्वस्थता केवळ आरवची नाहीये. आजच्या या अत्यंत वेगवान जगात ही आपल्यापैकी बहुतेकांची प्रातिनिधिक स्थिती बनली आहे. आपण बाह्य गोष्टी जमा करण्याच्या शर्यतीत इतके मग्न असतो की आपल्याला वाटतं आनंद आणि शांती हे एखाद्या दुकानात मिळणाऱ्या वस्तूंसारखे आहेत. म्हणजे आपण शांतीला एखादं प्रॉडक्ट समजतो. अगदी तसंच. अमुक एक प्रमोशन मिळालं की मी शांत होईन, किंवा किंवा इतके पैसे कमवले की मग कसलीच चिंता राहणार नाही, असं आपण स्वतःला सांगत असतो. पण जेव्हा ते टप्पे आपण गाठतो तेव्हा काय होतं? तेव्हा लक्षात येतं की मन अजूनही तिथेच आहे, अस्वस्थ आणि अतृप्त. सगळं काही असूनही मन शांत का नाही, हा आधुनिक मानवाच्या अस्तित्वाचा एक अत्यंत मूलभूत प्रश्न आहे. आणि आरवचा प्रवास याच प्रश्नाच्या मुळापर्यंत जातो. पण जेव्हा हा प्रश्न माणसाला आतून खाऊ लागतो, तेव्हा बहुतांश वेळा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? तिथून पळ काढण्याची. आरवनेही तेच केलं. तो ठरवतो की या शहरातून, या गोंगाटातून बाहेर पडायचं. तो मनशांती शोधण्यासाठी शहर सोडून चक्क डोंगराच्या दिशेने प्रवासाला निघतो. हो, त्याला वाटतं की निसर्गाच्या कुशीत गेलं की सगळी उत्तरे मिळतील. बरोबर. आणि इथे मला एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण येते. हे अगदी एखाद्या स्मार्टफोनसारखं आहे. बाहेरून तो फोन एकदम नवीन दिसतो. स्क्रीनवर कसलाही ओरखडा नसतो. पण जर आपण आत डोकावून पाहिलं तर बॅकग्राऊंडला इतके ॲप सुरू असतात की त्या फोनचा प्रोसेसर पूर्णपणे ओव्हरलोड झालेला असतो. फोन नुसता गरम होत असतो. खूपच छान उदाहरण आहे हे. पण इथे मला हे समजून घ्यायचं आहे, आपण नेहमी असा विचार का करतो की आपली भौगोलिक जागा बदलली म्हणजे आपण निसर्गात गेलो की लगेच मानसिक शांती मिळेल? हे जे एस्केपिझम किंवा पलायनवाद आहे, ते मानसिक पातळीवर नक्की कसं काम करतं? आपला मेंदू सतत एका प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोडमध्ये असतो. जेव्हा आपल्याला आतून अस्वस्थ वाटतं तेव्हा आपला मेंदू त्याचं खापर बाह्य परिस्थितीवर फोडतो. त्याला वाटतं की हे ट्रॅफिक, हा बॉस किंवा हे शहरच माझ्या समस्येचं मूळ आहे. अच्छा, म्हणजे आपण बाहेरच्या गोष्टींना ब्लेम करतो. अगदी बरोबर. त्यामुळे भौगोलिक जागा बदलणे हा सर्वात सोपा उपाय वाटतो. पण आरोच्या कथेतील तो पहिल्या दिवसाचा प्रसंग बघा. तो एका अत्यंत सुंदर नदीकाठी बसला आहे. पाण्याचा संथ आवाज येत आहे, झाडांची सळसळ ऐकू येत आहे. निसर्ग पूर्णपणे शांत आहे. पण पण तरीही आरवचं मन शांत नाहीये. बापरे, हे खूपच रिलेट करता येते. आपण सुट्टीत जातो पण डोकं ऑफिसमध्येच असतं. हो ना, कारण शारीरिकदृष्ट्या त्याने आपली जागा बदलली असली तरी त्याच्या विचारांचा जो प्रोसेसर आहे तो त्याने स्वतःसोबतच डोंगरावर आणला आहे. त्या कथेतील ते एक वाक्य खूप सूचक आहे. मी इथे आलोय पण माझं मन अजूनही तिथेच अडकलेलं आहे. जोपर्यंत आपल्या आतला डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजेच विचारांची साखळी थांबत नाही, तोपर्यंत जगातील कोणताही निसर्गरम्य कोपरा आपल्याला शांत करू शकत नाही. हे ऐकायला थोडं धक्कादायक असलं तरी अत्यंत सत्य आहे. आपण स्वतःला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. आपले विचार आपली सावली बनून आपल्यासोबतच प्रवास करतात. आणि इथेच आरवाला ही कटू जाणीव होते की केवळ निसर्गात येऊन शांती मिळत नाही. त्याच्यात एक प्रकारची हताशा निर्माण होते. आणि तिथूनच कथेला कलाटणी मिळते. हो, याच गोंधळाच्या क्षणी त्याच्या प्रवासाचा पुढचा आणि खऱ्या अर्थाने दिशा बदलणारा टप्पा सुरू होतो. त्याला तिथे एक मार्गदर्शक, एक वृद्ध माणूस भेटतो. या माणसाचं वर्णन खूप बोलकं आहे. साधे कपडे,
चेहऱ्यावर एक अथांग शांतता आणि डोळ्यांत एक वेगळीच खोल चमक. हा वृद्ध माणूस आरवाला विचारतो की तो काय शोधत आहे. आणि आरवचं उत्तर असतं मनाची शांती. बरोबर. आणि जेव्हा आरव असं सांगतो तेव्हा तो वृद्ध एक अत्यंत महत्वाचं विधान करतो. तो म्हणतो, शांती शोधायची गोष्ट नाही, ती अनुभवायची गोष्ट आहे. आता इथे थोडं थांबून यावर चर्चा करूया. शोधणे आणि अनुभवणे यात नेमका काय फरक आहे? हा फक्त शब्दांचा खेळ आहे की यामागे काही सखोल अर्थ दडलाय? हा अजिबात शब्दांचा खेळ नाहीये. या दोन शब्दांमध्ये आपल्या संपूर्ण जीवनशैलीचा आणि दृष्टिकोनाचा फरक दडलेला आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट शोधतो तेव्हा आपली अशी धारणा असते की ती गोष्ट आपल्यापासून वेगळी आहे, ती बाहेर कुठेतरी अस्तित्वात आहे आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी कृती करावी लागेल. म्हणजे आपण शांतीला एखाद्या भौतिक वस्तूची उपमा देतो, जणू ती बाजारात विकत मिळेल. अगदी. पण जेव्हा तो वृद्ध म्हणतो की शांती अनुभवायची गोष्ट आहे, तेव्हा तो आरवला बाह्य जगाकडे पाहण्याच्या मानसिकतेतून बाहेर काढत आहे. अनुभव हा नेहमी आतून निर्माण होतो, तो बाहेरून आणून स्वतःमध्ये बसवता येत नाही. म्हणजे तो आतला प्रवास आहे. नक्कीच. हे वाक्य आरवाला त्याच्या बाहेर शोधण्याच्या निरर्थक धडपडीतून मुक्त करतं आणि त्याला त्याच्या स्वतःच्या आत डोकावण्याची पहिली पायरी दाखवतं. शांती ही मिळवण्याची उपलब्धी नसून ती एक मानसिक अवस्था आहे जी आपल्याला विकसित करावी लागते. म्हणजे उत्तर बाहेर नाही तर आतच आहे, ही जाणीव तो वृद्ध आरवाला करून देतोय. पण हे तत्वज्ञान ऐकायला खूप सोपं वाटतं, प्रत्यक्ष कृतीत आणणं प्रचंड कठीण आहे. हे अनुभवायचं कसं? या अस्वस्थ धावणाऱ्या मनाला ब्रेक कसा लावायचा? आणि तिथेच तो मार्गदर्शक कामी येतो. तो त्याला केवळ उपदेश करून सोडून देत नाही. हो. तो त्याला 4 अत्यंत व्यावहारिक आणि सखोल धडे देतो. हे 4 धडे म्हणजे आरवच्या मानसिक स्थित्यांतराचे, म्हणजे अँक्झायटीकडून अवेअरनेसकडे जाणारे अत्यंत महत्वाचे टप्पे आहेत. त्यातला पहिला धडा आहे, वर्तमानात राहा. वृद्ध आरवाला नदीकाठी नेऊन डोळे बंद करायला सांगतो आणि फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगतो. सुरुवातीला हे खूप अवघड जातं आरवाला. अगदी. सुरुवातीला आरवचं मन प्रचंड भटकतं. त्याला ऑफिस आठवतं, पैशांचे विचार येतात, भूतकाळातील चुका आठवतात. पण थोडा वेळ तसाच बसून राहिल्यावर त्याला पहिल्यांदाच एक प्रकारची शांतता जाणवते. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने असं नक्की काय होतं? यामागे एक अत्यंत भक्कम मानसशास्त्रीय कारण आहे. मानवी मन हे एका टाईम मशीनसारखं काम करतं. ते कधीच वर्तमानात नसतं. अच्छा, म्हणजे एकतर पास्टमध्ये किंवा फ्युचरमध्ये. बरोबर. ते एकतर भूतकाळातील घटनांचे ओझे वाहत असते किंवा भविष्यातील काल्पनिक संकटांची भीती बाळगत असते. ही दोन्ही ठिकाणं अशी आहेत जिथे आपलं कोणतंही नियंत्रण नसतं आणि म्हणूनच तिथे अस्वस्थता असते. जेव्हा आरव श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो या टाईम मशीनची प्लगच काढून टाकतो. म्हणजे तो त्या क्षणात येतो. हो. श्वास ही एकमेव गोष्ट आहे जी फक्त आणि फक्त आत्ता घडत असते. आपण कालचा श्वास आज घेऊ शकत नाही आणि उद्याचा श्वास आत्ता घेऊ शकत नाही. श्वास ही एक शारीरिक क्रिया आहे जी आपल्याला थेट वर्तमानाशी जोडते. खरंय. जेव्हा आपण वर्तमानात येतो तेव्हा मेंदूला एक संकेत मिळतो की आत्ता, ह्या क्षणी, ह्या सेकंदाला कोणताही धोका नाहीये, आपण सुरक्षित आहोत. आणि ही सुरक्षिततेची जाणीवच शांततेचा पाया रचते. हे स्पष्टीकरण खूपच लॉजिकल आहे. म्हणजे श्वास हा आपल्या भरकटलेल्या मनासाठी एक प्रकारचं अँकर किंवा नांगर आहे. आणि या पहिल्या धड्यातून जी स्वतःच्या विचारांची जाणीव निर्माण होते तीच आरवला दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या धड्याकडे घेऊन जाते. तो धडा आहे स्वीकार किंवा ॲक्सेप्टन्स. हा टप्पा खूप क्रुशल आहे. हो. कथेत एक प्रसंग आहे जिथे अचानक मुसळधार पाऊस सुरू होतो. आरव नेहमीप्रमाणे लगेच चिडचिड करायला लागतो. तो म्हणतो, अरे यार, आजचा दिवस वाया गेला. त्यावर तो वृद्ध माणूस अतिशय शांतपणे विचारतो, तू हा पाऊस थांबवू शकतोस का? आणि ऑब्व्हियसली आरवचं उत्तर नाही असतं. हो. आरव म्हणतो नाही. तेव्हा वृद्ध त्याला समजावतो की ज्या गोष्टींवर तुझं नियंत्रण नाही त्या स्वीकारायला शिक. मला हा प्रसंग वाचताना आपली रोजची ट्रॅफिकची समस्या आठवली. आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो तेव्हा आपण ती वाहनांची रांग थांबू शकत नाही किंवा रस्ता मोकळा करू शकत नाही. पण आपण गाडीत बसल्या बसल्या स्टिअरिंग घट्ट पकडतो, विनाकारण हॉर्न वाजवतो आणि प्रचंड वैतागतो. आपण स्वतःचाच रक्तदाब वाढवून घेतो. अगदी तंतोतंत जुळणारी तुलना आहे ही. या ट्रॅफिकच्या उदाहरणावरून आपण कॉग्निटिव्ह फ्रिक्शन किंवा ज्याला मानसिक घर्षण म्हणतो ती संकल्पना समजू शकतो. अस्वस्थता कुठून येते? जेव्हा परिस्थिती कशी आहे आणि परिस्थिती कशी असली पाहिजे या दोन गोष्टींमध्ये अंतर असतं तेव्हा ते अंतर म्हणजे मानसिक घर्षण. म्हणजे आरवला तो पाऊस नको होता.
बरोबर. आरवला पाऊस नको होता, कारण त्याच्या डोक्यात त्या दिवसाचं एक परफेक्ट चित्र होतं. जेव्हा वास्तव आपल्या कल्पनेशी जुळत नाही, तेव्हा आपण वास्तवाशीच भांडायला लागतो. वृद्धाने त्याला हेच शिकवलं, की या घर्षणाला थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वीकार. पण स्वीकार करणे म्हणजे हार मानणे का? अजिबात नाही. स्वीकार करणे म्हणजे परिस्थिती आवडणे किंवा ती मान्य करून हार मानणे असं अजिबात होत नाही. स्वीकार करणे म्हणजे वास्तवाविरुद्धचा आपला मानसिक विरोध थांबवणे. जेव्हा आरवने हे मान्य केलं की पाऊस पडतोय आणि तो त्यावर काहीच करू शकत नाही, तेव्हा त्याच्या आतला विरोध संपला. आणि म्हणूनच त्या दिवशी तो पावसात भिजतो आणि अनेक महिन्यांनंतर त्याच्या चेहऱ्यावर एक अस्सल हसू उमलतं. हे हसू बाह्य परिस्थिती बदलल्यामुळे नाही, तर आतला संघर्ष थांबल्यामुळे आलं होतं. आतला संघर्ष थांबणं हा विचारच किती मोकळा करणार आहे. पण यातून आपण तिसऱ्या धड्याकडे येतो, जिथे गोष्टी थोड्या गुंतागुंतीच्या वाटू लागतात. तिसरा धडा आहे अपेक्षा सोडा. आरवाला नेहमी असं वाटायचं की प्रत्येक गोष्ट त्याच्याच मनाप्रमाणे आणि त्याच्या प्लॅननुसारच व्हायला हवी. जेव्हा तसं होत नसे, तेव्हा तो प्रचंड निराश व्हायचा. वृद्ध त्याला सांगतो की अपेक्षा हेच दुःखाचं मूळ आहे. जितक्या कमी अपेक्षा, तितकी जास्त शांती. पण इथे मला खरोखर एक शंका येते. आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक कॉर्पोरेट जगात कमी अपेक्षा ठेवणं हे खरोखर व्यावहारिक आहे का? जर आपण अपेक्षाच ठेवल्या नाहीत, तर आपण प्रगती कशी करणार? याचा अर्थ असा होतो का की आपण आपली महत्वाकांक्षा सोडून द्यायची आणि ध्येयांची तडजोड करायची? हा खूपच कळीचा आणि वारंवार गैरसमज निर्माण करणारा प्रश्न आहे. कसं आहे, इथे आपल्याला प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आणि परिणाम म्हणजे आउटकम यातील फरक समजून घ्यावा लागेल. अपेक्षा सोडणे आणि ध्येय नसणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा, म्हणजे ध्येय असायला हवं? नक्कीच. महत्वाकांक्षा असणे म्हणजे एखादं ध्येय निश्चित करणे आणि त्यासाठी रात्रंदिवस कठोर मेहनत करणे, ही झाली प्रक्रिया. पण त्या मेहनतीनंतर जे फळ मिळणार आहे, जो परिणाम येणार आहे, तो नेहमीच आपल्या हातात नसतो. जगातील अनेक बाह्य घटक त्यावर परिणाम करत असतात. बरोबर. सगळ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. हो ना. अपेक्षा म्हणजे अशी एक ठाम आणि अवास्तव अट घालणे की मी मेहनत केली आहे, त्यामुळे जगभरातील परिस्थितीने माझ्याच मनासारखा निकाल दिला पाहिजे. जेव्हा आपण परिणामांवर नियंत्रण ठेवण्याचा हा अट्टहास सोडतो, त्याला म्हणतात अपेक्षा सोडणे. आरवचा त्रास हा नव्हता की तो काम करत नव्हता. त्याचा त्रास हा होता की सर्व काही त्याच्याच अटींवर व्हावे असा त्याचा दुराग्रह होता. म्हणजे आपण कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा नाही करायची. अगदी तेच. जेव्हा आपण परिणामांबद्दलची ही अट सोडून देतो, तेव्हा आपण अधिक मोकळ्यापणाने, अधिक सर्जनशीलतेने आणि शांत मनाने काम करू शकतो. यामुळे आपली कार्यक्षमता वाढते, कमी होत नाही. हे स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचं होतं. म्हणजे ध्येयावर लक्ष केंद्रित करा, पण परिणामांचा अट्टाहास धरू नका. हे समजल्यावर आरव प्रवासाच्या चौथ्या आणि सर्वात रहस्यमय धड्याकडे वळतो. तो धडा आहे स्वतःला ओळखा. एक दिवस तो मार्गदर्शक आरवाला थेट विचारतो, तू कोण आहेस? आणि आरव काय उत्तर देतो? आरव, जो एका मोठ्या शहरातून आलेला एक यशस्वी व्यावसायिक आहे, तो लगेच उत्तर देतो, मी एक इंजिनियर आहे. त्यावर तो वृद्ध हसतो आणि म्हणतो की ती तुझी नोकरी आहे, ती तुझी ओळख नाही. जेव्हा आरव गोंधळून विचारतो, मग मी कोण? तेव्हा वृद्ध सांगतो की हा प्रश्नच मनशांतीचा खरा दरवाजा आहे. आपण सगळेच स्वतःला आपल्या पदव्या किंवा नोकऱ्या समजून जगत असतो, नाही का? अगदी. आपण जन्मापासून स्वतःभोवती अनेक लेबल्स किंवा टॅग्स लावून घेत असतो. मी अमुक पदावर आहे, मी अमुक कंपनीत काम करतो, मी एक यशस्वी माणूस आहे. पण ही सगळी लेबल्स बाह्य जगाने दिलेली आहेत किंवा आपण समाजासाठी निर्माण केलेली एक पर्सोना आहे. म्हणजे एक मुखवटा म्हणू शकतो आपण. धक्का लागतो तेव्हा माणसाला आपला मूळ पायाच हरवल्यासारखं वाटतं आणि भयंकर अस्वस्थता येते. वृद्धांनी जेव्हा तू कोण आहेस हा प्रश्न विचारला, तेव्हा तो आरवचा या खोट्या ओळखीचे थर एका कांद्यासारखे सोलून काढत होता. आणि आत काय उरतं? जेव्हा ही सगळी लेबल्स काढली जातात, तेव्हा तिथे उरते ती फक्त एक शुद्ध जाणीव किंवा आपलं मूळ अस्तित्व, जिथे कसलीच स्पर्धा नाही, कोणतीही अस्वस्थता नाही, तिथे फक्त शांती आहे. स्वतःला ओळखण्याचा हा प्रवास माणसाला बाह्य जगातल्या गुंत्यातून पूर्णपणे बाहेर काढतो. क्या बात आहे. आणि या 4 धड्यांच्या म्हणजे वर्तमानात राहणे, स्वीकार करणे, अपेक्षा सोडणे आणि स्वतःला ओळखणे, याच्या नियमित सरावाने आरवच्या आत खरोखरच एक प्रचंड मोठा बदल घडू लागतो.
तो आता रोज ध्यान करतो, निसर्गात एकटा फिरतो. त्याच्या मनातील विचारांची गर्दी एकदम जादूसारखी संपलेली नाहीये. विचार अजूनही येतायत, पण त्याला एक अत्यंत महत्वाची जाणीव होते. कोणती जाणीव? ही विचार येणं थांबवणं म्हणजे शांती नाही, तर त्या विचारांना स्वीकारणं, त्यांना येऊ देणं आणि जाऊ देणं हेच शांती आहे. तो आता त्या विचारांमध्ये वाहत जात नाही. आणि या सगळ्या आंतरिक बदलानंतर कथेचा तो क्षण येतो जिथे पूर्ण कथेचा रोखच बदलतो. तो निघायचा क्षण ना? हो, जेव्हा आरव परत शहरात जाण्यासाठी निघतो तेव्हा तो त्या वृद्धाला विचारतो, तुम्ही मला एवढं सगळं शिकवलं, पण तुम्ही नक्की कोण आहात? आणि तो वृद्ध माणूस हसून जे सांगतो त्याने मलाही आश्चर्याचा धक्का बसला. काय म्हणतो तो? वृद्ध म्हणतो, मी तुझ्याच आतला शांत आवाज आहे जो तू इतके दिवस ऐकत नव्हतास. म्हणजे तो वृद्ध माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आरवच्याच स्वतःचा अंतरात्मा किंवा त्याची आंतरिक जाणीव होती. हे रूपक खरोखरच अद्भुत आहे. बापरे, हे मेटाफर या संपूर्ण प्रवासाचा मुकुटमणी आहे. हे रूपक आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतंय? आपण कायम बाह्य जगाचा गोंगाट, लोकांची मते, सोशल मीडिया आणि आपल्या स्वतःच्या अवास्तव अपेक्षा यांचा इतका आवाज आपल्या आजूबाजूला करून ठेवतो की आपल्याला आपला स्वतःचा मार्गदर्शक आवाज ऐकूच येत नाही. बरोबर. तो आवाज हरून जातो कुठेतरी. हो, तो आतला आवाज नेहमीच आपल्यासोबत असतो. आरवने जे काही शिकले ते ज्ञान बाहेरून आलेले नव्हते, ते त्याच्यात आधीपासूनच अस्तित्वात होते. तो मार्गदर्शक वृद्ध माणूस त्याच्याच अंतप्रेरणेची मूर्तिमंत रूप होता. जेव्हा आरवने निसर्गात वेळ घालवला, बाह्य जगाचे प्लग्स काढले, स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित केले, तेव्हा तो शांत झाला. आणि मग त्याला तो आवाज ऐकू आला. अगदी. आणि त्या शांततेतच त्याला त्याचा हा स्वतःचा अत्यंत शहाणा आणि परिपक्व आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला. खरंच, हे ऐकताना अंगावर काटा येतो. पण आता इथे एक मोठा आणि अत्यंत व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. खरा रस्ता आता सुरू होतोय. डोंगरावर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात एकटे राहून शांती मिळवणं आणि अंतरात्म्याचा आवाज ऐकणं हे तुलनेने खूप सोपं आहे. हो, तिथे डिस्ट्रॅक्शन्स नसतात. बरोबर. पण आता या आंतरिक ज्ञानासोबत आरवला पुन्हा त्याच धकाधकीच्या शहरात परतायचे आहे. पुन्हा तेच ट्रॅफिक, तेच ऑफिसचे टार्गेट्स, तेच राजकारण आणि तेच लोक. तो तिथेही शांती कशी टिकवू शकेल? हे ज्ञान खऱ्या आयुष्यात कसं तग धरेल? हाच तर या संपूर्ण प्रवासाचा खरा कस आहे. आणि स्रोत साहित्यात याचा अतिशय परिपक्व असा शेवट केला आहे. आरव शहरात परत येतो. कथेनुसार त्याच्या भौतिक जगात काहीच बदललेलं नाही. तीच नोकरी, त्याच जबाबदाऱ्या, तेच लोक. पण एक गोष्ट मुळापासून बदलली आहे, आणि ती म्हणजे त्याचं मन. आता जेव्हा ट्रॅफिक जाम होतो तेव्हा तो चिडचिड करत नाही, तो श्वासावर लक्ष केंद्रित करतो. जेव्हा बॉस रागवतो तेव्हा तो परिणामांची भीती बाळगत नाही. तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, जसं की सकाळचा चहा किंवा पावसाची सर, यात आनंद शोधायला लागला आहे. म्हणजे त्याचा दृष्टिकोन बदललाय. हो, इथे स्रोतातील एका अत्यंत महत्वाच्या ओळीवर मी भर देऊ इच्छितो. मन शांती म्हणजे समस्या नसणं नाही, तर समस्या असूनही शांत राहणं आहे. क्या बात आहे. खरी कसोटी या संकटांपासून पळून जाण्यात किंवा डोंगर दऱ्यांमध्ये लपून बसण्यात नाहीये. खरी कसोटी आहे संकटांची आणि रोजच्या धकाधकीच्या मध्यभागी ठामपणे उभे राहून आपला स्वीकार न विसरण्यात. आरवचा हा जो संपूर्ण प्रवास आहे तो पलायनाकडून म्हणजेच एस्केपिझमकडून वास्तवाच्या स्वीकाराकडे झालेला एक अत्यंत सुंदर आणि भावनिक प्रवास आहे. पलायनाकडून स्वीकाराकडे हे वाक्य या संपूर्ण चर्चेचं अचूक सार आहे. जर आपण या संपूर्ण प्रवासाचा एक धावता आढावा घेतला तर आपल्याला दिसेल की हा प्रवास टप्प्याटप्प्याने कसा पुढे जातो. नक्कीच. सुरुवात होते बाहेरच्या जगातून आलेल्या अस्वस्थतेपासून. तिथून तो प्रवास वळतो स्वतःच्या विचारांची आणि श्वासाची जाणीव होण्याकडे. त्यानंतरचा टप्पा येतो तो परिस्थितीचा, स्वतःच्या भावनांचा आणि वास्तवाचा स्वीकार करण्याचा. आणि या सगळ्यातून, या संपूर्ण प्रक्रियेतून शेवटी उद्याला येते ती खऱ्या अर्थाने मिळणारी मनःशांती. हा प्रवास कधीही बाहेरचा नव्हताच, तो पूर्णपणे आतला होता. अगदी. आणि ही प्रक्रिया रातोरात किंवा एखादी स्विच दाबली आणि सुरू झाली अशी घडणारी नाही. आरवालाही त्यासाठी वेळ आणि सराव द्यावा लागला. पण या प्रवासातून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की आपण जर बाह्य जगाशी, परिस्थितीशी लढण्यात आपली सगळी ऊर्जा खर्च करत राहिलो तर आपण आतून कायम रिकामेच राहू.
शांतता ही एखादी वस्तू नाही जी बाजारात मिळेल. ती एक अवस्था आहे जी आपल्याला स्वतःच्या आत जाणीवपूर्वक विकसित करावी लागते. अगदी खरंय. आणि म्हणूनच या अत्यंत सुंदर चर्चेचा शेवट करताना मला एका वेगळ्या दृष्टिकोनावर विचार करायला लावायचा आहे. आपण सुरुवातीला बघितलं की आरव शहराच्या गोंगाटाला कंटाळून डोंगरावर गेला होता. पण विचार करा, काय होईल जर आपण शहरातल्या या गोंधळाला, या सततच्या धावपळीला आपला शत्रू न मानता आपली व्यायामशाळा मानलं तर? खूपच छान विचार आहे हा. हो ना. डोंगरावरची शांतता आपल्याला फक्त दिशा दाखवू शकते, पण आपल्या आतल्या मनःशांतीचा खरा सराव, खरी ताकद या शहराच्या रोजच्या आयुष्याच्या गोंधळातच तपासली जाते. जर आज आपण आपल्या रोजच्या वेगवान आयुष्यातून केवळ 1 मिनिट, फक्त 1 मिनिट काढला आणि स्वतःला पूर्णपणे शांत ठेवलं, तर आपला आतला आवाज आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत असेल? नक्कीच. आपण हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. जर आपल्याला खरोखरच मनशांती हवी असेल, तर ती बाहेरच्या जगात, बाजारात किंवा कुठल्या डोंगरावर शोधू नका. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. एक दीर्घ श्वास घ्या. भूतकाळ आणि भविष्याला सोडून या क्षणात, वर्तमानात या. कारण खऱ्या मनशांतीचा मार्ग बाहेरून नाही, तर आपल्याच आतून जातो.